नमस्कार. मी डॉक्टर अभय तळवलकर आणि आपलं आजच्या या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नुकताच म्हणजे 17 एप्रिलला वर्ल्ड हिमोफिलिया डे साजरा करण्यात आला आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि हा आजार हिमोफिलिया हा आजार काय आहे, त्याची नेमकी लक्षणं काय असतात, त्याचं निदान कसं करता येतं आणि लहान मुलांमध्ये काय लक्षणं दिसतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज परत माझ्या बरोबर आहेत माझे मित्र प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश दामले. नमस्कार डॉक्टर ऋषिकेश. आणि आपण सरळ विषयाला हात घालूया की हिमोफिलिया म्हणजे काय, नेमकं काय काय आजार आहे हा? 17 एप्रिल रोजी वर्ल्ड हिमोफिलिया डे साजरा केला जातो. तर हा हिमोफिलिया आजार काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, हे एकंदरीत जनमानसामध्ये प्रबोधन व्हावं हाच आज आपल्या पॉडकास्टचा पर्पज आहे, हेतू आहे. तर हिमोफिलिया हा अनुवंशिक रक्ताचा आजार आहे. याच्यामध्ये रक्त गोठण्याची जी नॉर्मल प्रक्रिया आपल्या शरीरात होत असते, आपल्याला लागलं किंवा आपलं ऑपरेशन असेल किंवा काही लागलं, कुठली इंजुरी खरचटलं की त्याच्यातनं रक्तस्राव होतो. तर ते नॉर्मल रक्तस्राव झाल्यानंतर खपली धरते, रक्त गोठतं आणि रक्तस्राव हा नॅचरली थांबतो. ही नॉर्मल क्रिया सर्व मानवजातीमध्ये होत असते. पण जे क्लॉटिंग फॅक्टर्स असतात त्याची जर डेफिशियन्सी असेल तर हे रक्त गोठण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो दिसून येतो आणि ह्या केसेसमध्ये रक्तस्राव हा अधिक होतो. सो हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे ज्याच्यामध्ये रक्तस्राव होतो. अच्छा, मग हा खूप सिरियस असा आजार आहे का, किंवा नेमकं त्याच्यामुळे काय लहान मुलांमध्ये आणि म्हणजे आपल्याला त्यांना ब्लड सारखं द्यावं लागतं का, काय प्रकारची ट्रीटमेंट किंवा आपला अप्रोच काय असतो? तर रक्त गोठण्याचे जे प्रॉब्लेम असतात लहान मुलांमध्ये, हे निदान याचं करणं खूप अवघड असतं. आणि जर काही इंजुरी झाली नसेल किंवा रक्तस्राव आतापर्यंत झाला नसेल तर हा कधी कधी डिटेक्ट पण होत नाही. आणि कधी कधी काय होतं लहान मुलांमध्ये की एखादी सर्जरी ठरते किंवा सर्कमसिजन आहे किंवा हार्नियाचं ऑपरेशन करायचं आहे, तर जेव्हा प्री ऑपरेटिव्ह चेकअप केला जातो त्याच्यात ही क्लॉटिंग फॅक्टरची डेफिशियन्सी आढळून येते आणि तेव्हा लक्षात येतं की याला हिमोफिलिया आजार आहे. तर हा निश्चितच सिरियस आजार आहे, कारण ट्रिव्हियल इंजुरी, अगदी मायनर इंजुरीमुळे खूप जीवघेणा असा रक्तस्राव होऊ शकतो. तर त्यामुळे हा जीवघेणा आजार आहे आणि याला तातडीने उपचार करणं हे गरजेचं असतं. मग या आजाराचं निदान जसं तुम्ही म्हणलात की आपण रक्ताची तपासणी काही कारणाने केली तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पण समजा एखाद्या फॅमिलीमध्ये एका बाळाला हा त्रास आहे असं आपल्या लक्षात आलं, तर मग पुढच्या वेळेला काय काळजी घ्यावी, किंवा काही जेनेटिक काउन्सिलिंग किंवा असं काही त्या फॅमिलीसाठी करता येतं का? हो, तर हा सिंगल जीन डिसऑर्डर आहे आणि हे एक्स लिंक डिसऑर्डर असल्यामुळे युजली बॉईज म्हणजे पुरुषांमध्ये तो दिसून येतो आणि फिमेल्स ह्या कॅरियर असतात, वाहक असतात, मुली ह्या वाहक असतात. आणि त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा लक्षातच येत नाही की आई प्रेग्नन्सी राहते आणि तिला माहित नसतं की शी इज अ कॅरियर फॉर हिमोफिलिया, पण तिच्या मुलाला हे होऊ शकतं. तर त्यामुळे जेनेटिक म्हणजे एखाद्या स्त्रीला जर एखादं मूल जर हिमोफिलिया असेल तर नेक्स्ट टाइम जेनेटिक काउन्सिलिंग आपल्याला करावं लागतं. आणि या अशा म्हणजे निदान जेनेटिक काउन्सिलिंग करून गर्भाचं निदान आपल्याला करता येऊ शकतं की याला पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये हिमोफिलिया आहे किंवा नाही ते. तर त्यामुळे हा एक्स लिंक डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये फिमेल्स आर कॅरियर्स अँड मेल्स आर द सफरर्स. प्रसिद्ध म्हणजे रॉयल जी इंग्लंडची जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये वर्षानुवर्षे 19वे आणि 20वे शतक हे पूर्णपणे त्यांच्या ज्या फिमेल्स होत्या त्या सगळ्या कॅरियर होत्या आणि जे बॉईज मुलं जी जन्माला यायची ती हिमोफिलियामुळे आजारी असायची. सो दिस इज वन ऑफ द ग्रेटेस्ट एक्झाम्पल की फॅमिलीमध्ये दिस पर्टिक्युलर डिसऑर्डर रन्स इन फॅमिली आणि त्यामुळे लवकरात लवकर निदान करणं, स्पेसिफिकली आता जेनेटिक काउन्सिलिंगच्या जगामध्ये हे गर्भस्थ बालकामध्ये सुद्धा आपल्याला हे निदान करता येऊ शकतं टेस्ट करून, एम्निओसेंटेसिस वगैरे करून. आणि मग ते एकदा निदान झालं तर त्याच्यावर उपचार असे काही करता येतात का? तर आता ही फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9, आता हे जवळजवळ 13 फॅक्टर्स असतात क्लॉटिंग फॅक्टर आपल्या शरीरामध्ये, आपल्याला माहित पण नसतं आणि हे काही सेकंद ते मिनिटामध्ये कपली धरणं, क्लॉटिंग होणं ही क्रिया होत असते. तर 8 आणि 9 हे जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत, एक्सट्रिन्सिक फॅक्टर,
त्याच्या डेफिशियन्सीमुळे होते. त्यामुळे कुठलीही जी डेफिशियन्सी डिसऑर्डर असते ती आपल्याला रिप्लेस करायला लागते. सो इमर्जन्सीमध्ये आपल्याला फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा म्हणजे ब्लडचा एक तो कॉम्पोनंट आहे. सो तसं आपण थॅलेसिमियामध्ये दर महिन्याला हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे रक्त भरावं लागतं, तसं ह्या केसेसमध्ये जर सिव्हिअर डेफिशियन्सी असेल तर त्याचं क्लासिफिकेशन असं आहे की जर फॅक्टर 8 किंवा फॅक्टर 9 डेफिशियन्सी 1% नॉर्मल ऍक्टिव्हिटीपेक्षा कमी असेल तर ती सिव्हिअर डेफिशियन्सी असते. 1 ते 5% असेल तर ती मॉडरेट असते आणि 5 ते 40% फॅक्टर डेफिशियन्सी असेल तर ती माइल्ड व्हरायंट असतो. त्यातलं जे सिव्हिअर व्हरायंट आहे हे मात्र जीव घेणा रक्तस्राव होऊ शकतो. मग नॉर्मल तुम्ही ऑपरेशन करायला गेलात तरी म्हणजे ऑन टेबल डेथ होऊ शकते ब्लिडिंगमुळे, किंवा जर मायनर काय इंजुरी झाली, खरचटलं तरी बऱ्यापैकी इंजुरी होऊ शकते. जर ते मूल डोक्यावर आपटलं तर मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. पोटाला बॅट लागली, बॉल लागला तर पोटामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि तो जीव घेणा ठरू शकतो. सो फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 कॉन्सन्ट्रेट सुद्धा अवेलेबल आहेत. ते जर अवेलेबल नसतील तर फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा म्हणजे ब्लडचा कॉम्पोनंट हा प्रोफायलॅक्टिकली देणं पिरियॉडिकली म्हणजे मंथली किंवा क्वार्टरली, तर हाच त्याच्यावर उपाय आहे. आणि मग हे उपचार आपल्याला आयुष्यभर घ्यावे लागतात? हो, हे उपचार हे आपल्याला आयुष्यभर त्या पेशंटला घ्यावे लागतात, कारण अधूनमधून ते पुन्हा आपण जरी वरून दिलं तरी ते पुन्हा डिस्ट्रॉय होतात शरीरामध्ये आणि त्यामुळे पुन्हा म्हणजे गरज लागू शकते. काही इंजुरी वगैरे झाली किंवा सिव्हिअर ब्लिडिंग झालं तर त्यामध्ये इंजुरी होऊ शकते. आणि सगळ्यात लिमिटेशन काय येतं की जर गुडघ्याला वगैरे लागलं तर गुडघ्यामध्ये रक्तस्राव झाला तर क्रॉनिक आर्थ्रोपॅथी होऊ शकते या लोकांना. म्हणजे लिमिटेशन किंवा डिसॅबिलिटी काय होते, या लोकांना आर्थरायटिस होतो लवकर. वारंवार एकाच आणि टार्गेट जॉईंट म्हणजे काय की त्याच जॉईंट मध्ये पुन्हा पुन्हा ब्लिडिंग होतं आणि त्या कारणामुळे तो जॉईंट अफेक्ट होतो आणि डिसॅबिलिटी निर्माण होते. आणि कुठल्याही मोठ्या ब्लिडिंग मध्ये म्हणजे काही तुम्हाला लागलं किंवा जॉईंट आर्थ्रोपॅथी जर झाली तर आपल्याला फॅक्टर हे 8 आणि 9 आपल्याला द्यावे लागतात पिरियॉडिकली. अच्छा. आणि अजून एक माझ्या मनात असा प्रश्न आहे की 17 एप्रिल हा जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा करण्यामागे नेमकं उद्देश काय आहे त्याचा, किंवा काय असं कारण आहे की त्याच दिवशी आपण तो साजरा करतो? तर आपल्या या भारतामध्ये हा सगळ्यात मोठा बर्थ कोहर्ट आहे. जवळजवळ 27 मिलियन नवीन बालकं दरवर्षी आपल्या इंडियामध्ये जन्माला येतात आणि जवळजवळ 50,000 अधिक हे रजिस्टर्ड हिमोफिलियाचे पेशंट आहेत. तर या म्हणजे अनरजिस्टर्ड तर बरेच असतील, रजिस्टर्ड 50,000 आहेत आणि फिमेल कॅरियर्स किती आहेत तर त्याची काही गणनाच नाही. सो त्यामुळे जनमानसामध्ये प्रबोधन करण्यासाठी किंवा हा आजार आहे की हा लवकर निदान होऊ शकतं, गर्भस्थ बालकामध्ये निदान होऊ शकतं, नॉर्मल चेकअप तुम्ही लहान मुलांमध्ये कराल किंवा जर ट्रिव्हियल इंजुरीमुळे जर खूप रक्तस्राव होत असेल तर ही आपण लवकरात लवकर निदान करणं आणि त्याच्यावर उपचार सुरू करणं हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे हिमोफिलिया सपोर्ट ग्रुप पण तयार झालेत, हिमोफिलिया स्पेसिफिक केअर सेंटर्स पण निर्माण झालेत की हेही लोकांना कळावं की बाबा ह्या सेंटरमध्ये स्पेशलाइज्ड युनिटमध्ये जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घ्या. तर त्यामुळे तिथेही म्हणजे तिथले जे पालक असतात पेशंटचे ते एकमेकांची त्यांची ओळख होते आणि या अशा जे काय आर्थ्रोपॅथी आहे किंवा वारंवार जर एखाद्याला प्रॉब्लेम होत असेल तर काय करायला पाहिजे, तर सपोर्ट ग्रुप निर्माण करणं, स्पेशलाइज युनिट्स निर्माण करणं आणि लोकांना अवेअर करणं की बा हा आजार आहे की जो लवकर निदान करून आपण उपचार करू शकतो. तर हे WHO कारण आहे की आपण 17 एप्रिल वर्ल्ड हिमोफिलिया डे म्हणून सेलिब्रेट करतो. अच्छा. खूप छान माहिती दिली आहे तुम्ही डॉक्टर ऋषिकेश. थोडंसं मला माझ्या साईडने एक ह्याच्यात ॲड करावंसं वाटेल की नेहमी अशा गोष्टींमध्ये लोकांना असा प्रश्न पडतो की ऑल्टरनेटिव्ह सिस्टीम्स किंवा होमिओपॅथीमध्ये त्याच्यासाठी काही उपचार आहेत का वगैरे, आणि बरेचसे पेशंट यासाठी आमच्याकडे येतात सुद्धा. तर जसं तुम्ही सांगितलं तसं ही एक फॅक्टर 8-9 डेफिशियन्सी किंवा या सगळ्या प्रकारामुळे होणारा प्रॉब्लेम आहे. तर रिप्लेसमेंट थेरपी थोडक्यात तुम्ही म्हणलात तसं की इट कॅन बी रिप्लेस्ड, किंवा तुम्ही फ्रेश प्लाझ्मा दिलात तर त्याच्यावर चांगला उपाय होऊ शकतो. पण त्याचबरोबर होमिओपॅथीमध्ये आम्ही काय करतो की ओव्हरऑल त्या बाळाची पूर्ण हिस्ट्री घेऊन त्याचं कॉन्स्टिट्यूशन बघून आम्ही असा प्रयत्न करतो की त्याला एक कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी देऊन त्याचे जे हे एपिसोड्स आहेत, ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव होण्याचे जे एपिसोड्स आहेत ते कमी होतील किंवा त्याची फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटी कमी होईल.
त्याचा बॉडीचा रिस्पॉन्स चांगला वाढेल आणि त्याची व्हायटॅलिटी आणि इम्युनिटी चांगली वाढेल, या दृष्टीने आम्ही औषधं देतो. आणि आम्ही असं बघितलंय की हे जर दोन्ही एकत्र केलं तर रिप्लेसमेंट करण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा आपण आटोक्यात आणू शकतो. तर आज आपण ही खूप छान माहिती सगळ्या प्रेक्षकांना दिली हिमोफिलियाबद्दल. त्याच्याबद्दल आपले आभार, धन्यवाद, थँक्यू.